परत दारू पिऊन येणार का? नाही. माझ्यासोबत भांडण करणार का? नाही. दुसऱ्यांच्या बायका बघणार का? अजिबात नाही. सासूबाई माझ्या बाबतीत भडकवल्यावर मला बोलणार का? नाही नाही. माझ्यासाठी जीव देणार का? होय देणार की. असली जिंदगी जगून तर काय करू. डॉक्टर सोबत लग्न करून डॉक्टरीन होता येतं, सरांसोबत लग्न करून मॅडम होता येतं, आणि शेतकऱ्यासोबत लग्न करून मालकीन होता येतं. मावळा मी मर्द गडी ग मिठीची. अहो मी माहेरी गेल्यावर तुम्हाला मला बघावंसं वाटलं तर तुम्ही काय करताय? मी तुझा फोटो बघतोय. आणि माझा आवाज ऐकावंसं वाटलं तर काय करताय? शेजारच्या कुत्रीला दगड मारतोय. गप्पा बसा तुम्ही. जावई बापू, तुम्ही पहिल्यांदाच घरी आलात. सांगा जेवणासाठी काय काय करू? म्हणजे काजू करी करू का किंवा पनीरची भाजी? पुरणपोळ्याच करते बाई मी. अहो नाही नाही एवढं कशाला. अहो गरीब आहे मी, मला ही खायची सवय नाही. बाई ग किती साधा आहे माझा जावई. फक्त एक कोंबड कापा, ऍडजस्ट करीन. पण त्या घुबडाने म्हणलं होतं सब्र का फल मिठा होत आहे, काय माहिती तर सब्र करता करता कबरात जायची वेळ आली. काय नाव काय तुझं? माझं नाव गोट्या. गोट्या. आणि घरी काय हाक मारतात? घरी गोट्याच म्हणतात मला. गोट्याच. हो. आणि मित्र? मित्र म्हणतात ए गोट्या आहे आहेस ना घरी, ये ना खाली. असं ऐका ना तुम्ही. ठीक आहे ठीक आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचारा की. पाठीमागं नावं ठेवणाऱ्यांना तुम्ही काय म्हणाल? 2010 मध्ये काडीपेटीची किंमत 1 रुपया होती. 2015 मध्येही त्याची किंमत 1 रुपयाच होती आणि आता 2026 आहे तरीही त्याची किंमत 1 रुपयाच आहे. ह्याच्यातून शिकायला काय भेटतंय? आग लावणाऱ्याची किंमत कधीच वाढत नाही. जावाई, तुम्ही तर म्हणलं होतात की माझ्याकडे लय पैसा आहे, मग आमच्या 7 पिढ्या बसून खात्याना, आणि आता तर तुम्ही 250 रुपये रोज आणि मिस्त्रीच्या हाताखाली चालला. माझंच नशीब फुटकं आहे मामी. माझा जन्म 8व्या पिढीत झालाय, त्यामुळे जावं लागतं मला 250 रुपये रोज आणि कामाला. 7 पिढीने ऐश केली माझ्या. आमचंच नशीब फटकं, आम्ही तुम्हाला पोरगी देऊन बसलो. तू माझ्यासोबत लग्न करतोस का? हो करतो, पण माझ्यासोबत गरीब परिस्थितीत पण राहणार का? हो राहणार की. माझ्या अडचणीच्या काळात मला साथ देणार का? हो देणार की. माझ्यासोबत भांडण न करता राहणार का? तुला येडबीड लागले काय? डोक्या बिक्यावर पडलायस काय? तुझ्या गरीब परिस्थितीत राहू शकते, तुझ्या वाईट काळात राहू शकते, पण भांडण न करता अजिबात राहू शकत नाही. ऐक ना, तुला लिहिता वाचता येते काय? लिहिता येतंय पण वाचता येत नाही. काय लिहिता येते? तेच तर वाचता येत नाही.